नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा तिसरा धडा स्टार्ट केलेला आहे बाळांनो. आता धड्याचं नाव आहे बहुपदी, पॉलिनॉमियल. आणि या धड्यामध्ये एकूण 6 प्रॅक्टिस सेट आहेत. देर आर 6 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. सराव संच 3.1, 3.2, 3.3, 3.4 आणि 3.5 आणि 3.6 असे 6 प्रॅक्टिस सेट आहे. सगळ्यात मोठा धडा आहे हा बाळांनो, पूर्ण मॅथमॅटिक्स 1चा. तर नीट लक्षपूर्वक शिका, चांगला जमेल तुम्हाला. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 3.1 स्टार्ट केलेला आहे, म्हणजे त्याची तयारी करतोय आपण, प्रिपरेशन फॉर प्रॅक्टिस सेट 3.1. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या होत्या. एक होती बहुपदी म्हणजे काय आणि एक होती बहुपदीची कोटी. तर बहुपदी म्हणजे काय, बहुपदी कधी नसते हे तुम्हाला कळालेलं. तर एक 4च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बघा. असा चलाचा घातांक जर ऋण आला तर बहुपदी नाही. असा चलाचा घातांक जर अपूर्णांक आला तरी बहुपदी नाही. चल स्वतः वर्गमुळात आलं तरी बहुपदी नाही. आणि चल छेदस्थानी आलं तरी बहुपदी नाही. बहुपदी कधी नसते, वेन इट इज नॉट पॉलिनॉमियल. नॉट पॉलिनॉमियल कधी असणार ते, जेव्हा तुम्ही ते व्हेरिएबलला चेक कराल तेव्हा. अंक नाही, अंक मायनस असो, वर्गमुळात असो, अंक 4/3 असो, -5/2 असो, अंकाशी काहीच घेणं देणं नाहीये. अंक कसाही असलं तरी बहुपदी आहेच. अंकाशी काहीच घेणं देणं नाहीये. घेणं देणं आहे व्हेरिएबलशी. या 3 कंडिशन नको. एक तर व्हेरिएबलचा इंडेक्स मायनस नको, एक तर व्हेरिएबलचा इंडेक्स फ्रॅक्शन नको, एक व्हेरिएबल स्वतः रूट मध्ये नको, एक व्हेरिएबल डिनॉमिनेटर प्लेसला नको. अशा 4 गोष्टी दिसल्या तर ती नॉट पॉलिनॉमियल. बहुपदी नाही तर मग बहुपदी आहे. ओके. आणि बहुपदीची कोटी, कोटी तर खूप सोपी गोष्ट आहे की मोठा घातांक किती आहे त्याला बहुपदीची कोटी म्हणतात, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके. तर आता त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत. आज सगळ्यात मेन पार्ट बघतोय आपण, बहुपदीचे प्रकार. बहुपदीचे प्रकार, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. बहुपदीचे प्रकार, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचे जे प्रकार आहे ना, बहुपदीचे जे प्रकार आहे ना बाळांनो, ते प्रकार एक तर पदांच्या संख्यावरून पडतात, पदांच्या संख्यावरून पडतात, नाही तर बहुपदीच्या कोटीवरून पडतात. 2 प्रकारचे प्रकार असणार आहेत. मी तुम्हाला पहिला प्रकार शिकवतो, बहुपदीचे जे पद असतात का त्याच्यावर. तर पहिला प्रकार आहे बघा त्याचा, एकपदी, दुसरा द्विपदी आणि तिसरा त्रिपदी. ओके. एकपदी कशा असतात बघा, त्याच्यात एकच पद असतं, असं याला एक पद म्हणतात. एक पद जे असतं ना, त्याच्यात अंक कितीही मोठा असू शकतो, अपूर्णांक असू शकतो, अक्षर 1च्या ऐवजी 2 असू शकतात, 3 असू शकतात, तरी ते एकपदी. हे सगळं एक पद आहे. हे एक पद आहे, हे एक पद आहे. एक पद जे असतं ना, त्याच्यात कितीही अंक असू शकतात, कितीही अक्षर असू शकतात, अक्षरांचे घातांक पण कितीही असू शकतात. समजा नुसतं पी आहे तरी एक पदी, नुसतं 0 आहे तरी एक पदी, नुसतं -3/4 आहे तरी एक पदी आहे. लक्षात येते तुम्हाला एकपदी म्हणजे काय. एकच पद, 2x² एक पदीचे. ओके. आणि असं -20xy चा घन तरी एक पदी, यांना एक पदी म्हणतात. दीज आर द मोनोमियल्स. ओके. यांना एकपदी म्हणतात बाळांनो. एकपदीची काय खासियत आहे तुम्हाला सांगू का बाळांनो मी. ज्यावेळेस तुम्ही द्विपदी बघाल ना, त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने एकपदीचा अर्थ कळेल. एकपदी आणि द्विपदी मध्ये फरक काय पडतो, याच्यात जे प्लसचं किंवा मायनसचं चिन्ह असतं ना, त्याच्या अलीकडे पण काहीतरी असतं आणि पलीकडे पण काहीतरी असतं, तेव्हा याला द्विपदी म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल. म्हणजे काय, बायनॉमियलची खासियत काय दिसते तुम्हाला. बायनॉमियलची खासियत काय दिसते की त्याच्यात एकतर मध्ये प्लसचं चिन्ह असतं किंवा मायनसचं चिन्ह असतं, आणि अलीकडे सुद्धा एक पद असतं आणि पलीकडे सुद्धा एक पद असतं. तर त्याला बायनॉमियल म्हणतात. याच्यात तसं चिन्हच नसतं. सर आहे इथं चिन्ह, असू द्या, पण ह्या चिन्हाच्या अलीकडे काही पद आहे का. चिन्हाच्या हे जे प्लस मायनसचे चिन्ह आहे ना, त्याच्यावरून प्लस पद ठरतात बाण, त्याच्यावरून टर्म ठरतात. प्लसचं चिन्ह अलीकडे पलीकडे बघा, त्यांना पद म्हणतात. ओके. मग आता जर मी इथं असं चिन्ह दिलं मायनस आणि इथं लिहिलं 4 आणि इथं लिहिलं 2x घन, ती झाली द्विपदी. मी इकडे आणखी एक चिन्ह दिलं तरी द्विपदीच येते, कारण ह्या चिन्हाच्या अलीकडे पद नाही ना. आणखी चिन्हांवर डिपेंड करतं कोणते चिन्ह, फक्त प्लस मायनसचे. प्लस मायनसच्या चिन्हाच्या अलीकडे पलीकडे पद असतात, आणि मग पद मोजा आणि ठरवा की ती मोनोमियल आहे की बायनॉमियल. समजा a² - b², इथे एक चिन्ह आहे, या चिन्हाच्या अलीकडे एक पद, पलीकडे एक पद, म्हणून ही द्विपदी आहे. इथं पण बघा 3x² - 17. इथे सुद्धा इथं मी मध्ये प्लसचं चिन्ह देतो समजा, तरी ह्या प्लसच्या चिन्हाच्या अलीकडचं हे एवढं सगळं जे आहे त्याला एक टर्म म्हणतात आणि याला एक टर्म म्हणतात. असे 2 टर्म आहे, म्हणून ही द्विपदी आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ मोनोमियल, दिस इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल. आणि आता ट्रायनॉमियल, त्रिपदी.
त्रिपदीमध्ये असे प्लस मायनसचे दोन चिन्ह असतात आणि ह्या प्लसच्या अलीकडे एक पद, पलीकडे एक पद आणि या चिन्हाच्या पलीकडे आणखी एक पद. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. काय खासियत आहे ट्रायनॉमियलची? त्याच्यात दोन दोन चिन्ह असतात. मग याच्यात पण दोन चिन्ह आहेत, पण ह्या चिन्हाच्या अलीकडे टर्म नाहीये ना, म्हणून ही बायनॉमियल. दिस इज कॉल्ड ॲज अ बायनॉमियल, द्विपदी. याच्यात कसं असतं तुम्हाला लक्षात येतच असेल सगळ्यांना. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग प्लस 3ac b. तर याला ट्रायनॉमियल म्हणतात. कसं काय? कारण हे मायनसच्या अलीकडचं एक पद, पलीकडचं एक पद आणि ह्या प्लसच्या पलीकडचं एक. प्लस आणि मायनसच्या चिन्हावरून तुम्हाला अलीकडे पलीकडे बघावं लागेल, तेव्हा कळेल तुम्हाला ती एकपदी आहे की द्विपदी आहे की त्रिपदी आहे, मोनोमियल आहे की बायनॉमियल आहे की ट्रायनॉमियल आहे. एकदम इझी बघा. आता बघा 2x चा वर्ग y प्लस 3p मायनस 4 फक्त तरी ही त्रिपदी आहे. का बरं त्रिपदी आहे? कारण ह्या प्लसच्या अलीकडे एक पद, पलीकडे एक पद आणि त्याच्या पलीकडे एक पद. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. x चा घन मायनस 4 x चा वर्ग y चा घातांक 10 तरी ही ट्रायनॉमियल आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. कारण हे मायनसच्या इकडचं एक पद, तिकडचं एक पद आणि प्लसच्या तिकडचं एक पद. इट इज कॉल्ड ॲज अ ट्रायनॉमियल. एकदम इझी पार्ट, मी लक्षात घेतलंच असेल सगळ्यांनी. तर ट्रायनॉमियल म्हणजे काय थोडक्यात? तर ज्याच्यात 3 पदं असतात. ट्रायनॉमियल मध्ये 3 पदं असतात, बायनॉमियल मध्ये 2 पदं असतात आणि मोनोमियल मध्ये एकच पद असतात. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. एकपदी, द्विपदी, त्रिपदी. हे कसं आहे? पदांच्या संख्यावरून प्रकार आहे. पदांच्या संख्यावरून हे प्रकार आहे. आता आपल्याला पुढचा प्रकार बहुपदीच्या कोटीवरून बघायचा आहे. कोटीवरून, बहुपदीच्या कोटीवरून म्हणजे काय? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. बहुपदीची जी कोटी असते का त्याच्यावरून पण बहुपदीचे प्रकार पडतात. घातांक, चलाचा घातांक. हा, तर पहिलं आहे रेषीय बहुपदी, लिनियर पॉलिनॉमियल. याच्यात तुम्हाला बहुपदीचा घातांक फक्त जास्तीत जास्त 1 दिसू शकतो. इथं बघा घातांक एकच आहे सगळ्यांचा. याला म्हणतात रेषीय बहुपदी. असा x तरी चालेल, पण असा x चा घातांक 3 आला किंवा x चा घातांक 2 आला तर मग यांना रेषीय बहुपदी म्हणतात. रेषीय बहुपदीसाठी त्या बहुपदीत असलेल्या चलाचा घातांक जास्तीत जास्त 1 दिसला पाहिजे. 1 पेक्षा जास्त नको. घातांक एकच दिसला पाहिजे. मग पद किती असू द्या, पद 1 आहे, दुसरं आहे, तिसरं आहे, असू द्या. पद किती असू द्या, पण घातांक किती दिसतोय प्रत्येक ठिकाणी? 1. त्याला म्हणतात रेषीय बहुपदी. म्हणजे यांच्या सगळ्यांची कोटी किती असते? 1 असते बाळांनो. कोटी किती असते? 1. डिग्री किती असते त्यांच्या सगळ्यांची? 1. म्हणजे 1 डिग्री. म्हणजे अगोदर जर बहुपदीची कोटी हा भाग कळालेला असेल तर हे कळायला अजिबात अवघड नाही, आणि नसल जरी कळालं तरी कळू शकतं. घातांक मोठ्यात मोठा चेक करा, एकच असतो. पद किती असू द्या, पद कितीही असू द्या, -3p असलं तरी चालेल, कारण घातांक एकच आहे फक्त. मोठा घातांक चेक करा, तो किती दिसला पाहिजे? एकच. तर या सगळ्यांना म्हणतात रेषीय बहुपदी, लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर, इथं पदांच्या संख्येची अट नाहीये. पद किती असू द्या पण घातांक सगळीकडे 1 असतो. दिस इज कॉल्ड ॲज अ लिनियर पॉलिनॉमियल, रेषीय बहुपदी. हा दुसरा प्रकार वर्ग बहुपदी. वर्ग बहुपदी नावावरूनच अर्थ कळतो की याच्यात कुठे ना कुठे चलाचा काय असतो? वर्ग असतो. मोठा घातांक वर्गच असतो, बाकी त्याच्यापेक्षा छोटे असतात. त्याला म्हणतात वर्ग बहुपदी. नुसतं वर्गच दिसेल तुम्हाला. सगळ्यांना वर्ग असावा असं काही गरजेचं नाही, पण कुणाला तरी वर्ग असतो, म्हणजे कुणाचा तरी घातांक 2 असतो. त्याला म्हणतात बहुपदी, वर्ग बहुपदी. याची कोटी नेहमी 2 असते बाळांनो. कोटी किती असते? नेहमी 2. डिग्री ऑलवेज 2. याला म्हणतात वर्ग बहुपदी. किती पद असू द्या, 3p आहे, प्लस 7 आहे, -5p चा वर्ग आहे, तरच ही वर्ग बहुपदी. वर्ग बहुपदीमध्ये कुठे ना कुठे वर्ग असतो, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा तुम्ही. a चा वर्ग प्लस 3a तरी ही वर्ग बहुपदी आहे. p-4 प्लस 7p चा वर्ग तरी ही बहुपदी आहे, वर्ग बहुपदी. कळतंय ना बाळांनो? चलाच्या घातावरून बहुपदीचे हे प्रकार पडतात. घातांक फक्त एकच दिसत असेल तर रेषीय बहुपदी, लिनियर पॉलिनॉमियल. घातांक 2 दिसत असेल, जास्तीत जास्त 2 पेक्षा मोठा अंक नाहीये कुठेवर, तर मग म्हणतात वर्ग बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, वर्ग बहुपदी, कोटी 2 असते याची. आणि ही नावातच अर्थ लपलेला आहे. घन बहुपदी म्हणजे कोटी किती असते यांची? 3. कोटी किती असते? 3. डिग्री किती असते? 3. कारण हिचं नावच ते बघा, घन बहुपदी. काय म्हणतात तिला? घन बहुपदी.
तिची डिग्री जी असते ना ती जास्तीत जास्त 3 असते बाळांनी. कोटी 3च असणार. मग ते फक्त एक पद असलं तरी चालेल, पण त्याचा घातांक 3च दिसला पाहिजे. त्याच्यात 2 पद असले तरी चालेल, पण कुठं ना कुठं घातांक 3 दिसला पाहिजे. त्याच्यात 3 पद असले तरी चालेल, पण कुणाचा तरी घातांक 3 दिसलाच पाहिजे, तर ती घन बहुपदी. आणि सर इथं जर 4 आला तर मग ती घन बहुपदी होणार नाही, कारण मोठ्यात मोठा घातांक हा 3 दिसला पाहिजे. त्यालाच तर बहुपदीची कोटी म्हणतात. बहुपदीची कोटी 3 असेल तरच घन बहुपदी. मग घातांक चल किती असू द्या, चल किती पण असू द्या, पण कोणत्या तरी ठिकाणी चलाचा घातांक किती असला पाहिजे, 3 असला पाहिजे, तरच त्याला म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल घन बहुपदी. एकदम इझी बाळांनो, लक्ष द्या तुम्ही. एकच चल आहे फक्त तरी चालतं, पण त्याचा घातांक किती दिसला पाहिजे, 3, तरच त्याला म्हणतात घन बहुपदी. काय म्हणतात त्याला, घन बहुपदी. लक्ष द्या, एकदम इझी. आणि याच्या पुढचा एक प्रकार आहे शून्य बहुपदी. शून्य बहुपदी. शून्य बहुपदी म्हणजे झिरो पॉलिनॉमियल. झिरो पॉलिनॉमियल कोणती असते बघा. हा प्रकार जास्त प्रचलित नाहीये, पण लक्षात ठेवा या बहुपदीमध्ये अक्षरच नसतं, फक्त चल असतो बघा. फक्त सॉरी चल नसतंच, फक्त अंक असतो. फक्त अंक किती असू शकतो तो अंक, किती पण असू शकतो, तर याला म्हणतात शून्य बहुपदी. याच्यात व्हेरिएबलच नसतं. व्हेरिएबल नसणारच ना, म्हणून कोटी किती असणार याची, शून्य असणार. कोटी ऑलवेज 0 असते याची. ज्या बहुपदीमध्ये चल नसतात, फक्त अंकच दिसतात, त्या बहुपदीची कोटी 0 असते. आणि शून्य कोटी असलेल्या बहुपदींना शून्य बहुपदी म्हणतात, झिरो पॉलिनॉमियल म्हणतात. ओके बाळांनो, तर हे बहुपदीचे मी तुम्हाला आतापर्यंत 7 प्रकार दाखवले. लक्ष द्या, एकदा थोडक्यात मी रिव्हिजन करून देतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिले प्रकार जे पदांच्या संख्येवर डिपेंड करतात. घातांक किती असू द्या, घातांकाशी काही घेतले नाही. पदांची संख्या एकच आहे म्हणून मोनोमियल, एक पद. पदांची संख्या 2 आहे म्हणून बायनॉमियल, द्विपदी. पदांची संख्या 3 आहे, घातांक कितीही असू द्या, पदांची संख्या 3 आहे, ट्रायनॉमियल, त्रिपदी. ओके बाळांनो. आणि पदगटची संख्या कशी कळते तुम्हाला, हाऊ वी कॅन फाइंड द नंबर ऑफ टर्म्स बाय द साइन ऑफ प्लस अँड मायनस. प्लस आणि मायनसचं साइन चेक करा, तुम्हाला कळेल की त्याच्या अलीकडे आणि पलीकडे पद असतात. तर हे झाले 3 प्रकार. हे पदांच्या संख्येवर अवलंबून आहे, आणि हे चलाच्या घातांकावर, कोटीवर. चलाचा घातांक पद आता इथं किती असू द्या, पदांशी काही घेणं नाही, इथं घातांकाशी घेणं देणं. पद किती असू द्या, पण घातांक जर 1 दिसत असेल सगळीकडे, 1 पेक्षा मोठा नाही, तर त्याला म्हणतात रेषीय बहुपदी, लिनियर पॉलिनॉमियल. घातांक जर मोठ्यात मोठा 2च दिसत असेल, 2 पेक्षा मोठा नाही, तर वर्ग बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. घातांक जर मोठ्यात मोठा 3 दिसत असेल, छोटा किती असू द्या, पण मोठा 3, तर म्हणतात त्याला क्युबिक पॉलिनॉमियल, घन बहुपदी. आणि जर चलच नसेल, फक्त अंकावाली बहुपदी असेल, तर त्याला म्हणतात शून्य बहुपदी, झिरो पॉलिनॉमियल. तर हे बहुपदीचे प्रकार चांगले लक्षात ठेवा. याच्यावर मी प्रश्न काही विचारलेला नाहीये, आणि प्रश्न विचारण्याची पद्धत काय असणार, फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आणि तुम्हाला ठरवायला लावणार ती एकपदी आहे की द्विपदी आहे की त्रिपदी. याचा आणि याचा मिक्स प्रश्न नसतो. हे वेगळं विचार करावं लागतं आणि हे वेगळं विचार करावं लागतं. याचा प्रश्न स्वतंत्र, याचा प्रश्न स्वतंत्र. लक्षात येईल तुम्हाला सगळ्यांना. ओके बा. ओके बाळांनो, आता पुढची गोष्ट शिकू, आणि खूप इम्पॉर्टंट आहे ही. आता आपण शिकणार आहोत बहुपदीचं सहगुणक, कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. बहुपदीचं सहगुणक, कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. याला काय अर्थ आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजा ही एक बहुपदी 3x चा घन प्लस 2x चा वर्ग मायनस 5x प्लस 10. ओके, ही बहुपदी. आता हिचं मला सहगुणक रूप लिहायचंय, हिचं मला कोएफिशिएंट फॉर्म लिहायचंय. सहगुणक रूप कसं असतं बघा बहुपदीचं, लक्ष देण्याचा प्रयत्न करा. सहगुणक रूप म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कोएफिशिएंट फॉर्म, लक्ष द्या तुम्ही. तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की याच्यात सगळ्यात मोठा घातांक किती आहे, 3. घातांक 3 ने ही बहुपदी सुरू झालेली आहे. तर घातांक 3 जर असला की त्याच्यानंतर घातांक 2 पण पाहिजे आणि घातांक 1 पण पाहिजे. म्हणजे व्हेरिएबल नुसतं पण पाहिजे आणि सुट्टा अंक पण पाहिजे, सगळे पद पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या बहुपदीची घातांक सुरुवात झाली 4 आणि इकडे फक्त -2x आहे, आणि झालं का. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय झाला, घातांक 4 आहे पण घातांक 3 आहे का, घातांक 2 आहे का, नुसतं सुट्टा x आहे का, हो, पण मग सेपरेट पद आहे का, नाही. तर असं जे असतं ना, त्यांना सगळ्यांना शून्य म्हणावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे बहुपदी ही सगळ्या घातांकावाली असली पाहिजे.
घातांक 3 ने सुरू झाली तर घातांक 2 पण पाहिजे, घातांक 1 पण पाहिजे आणि शून्य घातांकावाला अंक पण पाहिजे. शून्य घातांक म्हणजे जिथे चल नसलेला सुट्टा अंक असतो ते पण पाहिजे. लक्षात ठेवा, बहुपदीची पहिली खासियत राहणार की सगळे पद त्याच्यामध्ये अवेलेबल असले पाहिजे, सगळे. आता बघा, इथे घातांक 3 ने स्टार्ट झाली, घातांक 2 पण आहे, इंडेक्स 2 पण आहे, इंडेक्स 1 पण आहे आणि सुट्टा अंक पण आहे. तर डायरेक्ट लिहायचं मग उत्तर सहगुणक रूप. सहगुणक रूप असा शब्द वापरायचा, सहगुणक रूप, कोइफिशिएंट फॉर्म. ओके. आणि पुढे असं बरोबरचं चिन्ह टाकायचं, कोइफिशिएंट फॉर्म बरोबरचं चिन्ह टाकायचं आणि उत्तर लिहायचं. काय उत्तर लिहायचं? हा पहिला अंक कोणता? 3, हा दुसरा 2, हा तिसरा -5 आणि हा एक अंक 10. सगळे अंक घ्यायचे चिन्ह असेल, घातांक नाही, या चलाच्या बाजूचे अंक यांना कोइफिशिएंट म्हणतात. हा कोइफिशिएंट किती? 3, हा किती? 2. प्लस इथं चिन्ह नका देऊ, पण मायनस इथं चिन्ह द्या. असं एकदम इझी. बघा, त्याला कोइफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात बघा. ओके. आणखी एक बघा, दुसरं. आता p चा घातांक 4 आहे आणि -3 p चा वर्ग आहे. ओके. आता बघा, आता मला सांगा ही बहुपदी कितव्या घातांकाने सुरू झालेली आहे? 4थ्या. मग 4थ्या घातांकाने सुरू झाली नाही ही बहुपदी, त्याच्यानंतर तिसरा घातांक आहे का यांच्याकडे? नाही ना. मग आता जर 4थ्या घातांकाने सुरू झाली, याच्यात भरपूर पद नाहीये वर्ग बाळांनो, म्हणून तुम्हाला पहिला घातांक 4 लिहावा लागतो, मग 3, मग 2, मग सुट्टा p आणि मग एक अंक. एवढे पद असावे लागतात. यातले त्यांच्याकडे फक्त p चा घातांक 4 आहे आणि -3 p चा वर्ग आहे, बाकीचं कुणीच नाहीये त्यांच्याकडे. मग यांना सगळ्यांना +0 +0 +0 म्हणावं लागतं. लक्षात ठेवा तुम्ही. या बहुपदीत 2च पद होते, एक घातांक 4 वाला पद आणि एक -3 p च्या वर्गावाला पद. पण बहुपदीचं रूल आहे की पहिला घातांक जर 4 असेल तर दुसरा घातांक 3 असला पाहिजे. हिला बहुपदीचं स्टँडर्ड फॉर्म म्हणतात, बहुपदीचं प्रमाणरूप म्हणतात. त्याला सगळ्या घातांकावाले पद पाहिजे. ज्या घातांकावाला पद नसेल त्याच्याऐवजी 0 घेऊन टाकायचं. घातांक 3 वाला पद नव्हतं म्हणून +0 p चा घातांक 3, 0 p पण नव्हतं आणि सुट्टा अंक पण नव्हता. म्हणजे p च्या पुढे पण एक अंक असतो सुट्टा. त्याच्यानंतर बहुपदीचं सहगुणक रूप आहे. म्हणून बहुपदीचं सहगुणक रूप, बहुपदीचे सहगुणक रूप असा शब्द वापरा, बहुपदीचे सहगुणक रूप. ओके. मग सहगुणक रूप म्हटलं तरी चालेल नुसतं. बहुपदीचे सहगुणक रूप असं पूर्ण भाषा नका लिहू, वरती आपण फक्त सहगुणक रूप लिहिलेले आहे. सहगुणक रूप म्हणजे कोइफिशिएंट फॉर्म असं शॉर्टकट मध्ये लिहितो मी. आणि सांगा सहगुणक सगळे. इथं बाजूला असलेला अंक नसतो म्हणजे 1 असतो, इथं बाजूला असलेला अंक 0, कॉमा कॉमा करू, इथं बाजूला असलेला अंक -3, इथं बाजूला असलेला अंक 0, इथं बाजूला असलेला अंक 0. सगळे अंक घ्यायचे, चिन्हासहित घ्यायचे, पण प्लस चिन्ह घ्यायचं नाही, मायनस चिन्हच घ्यायचं. ओके. याला म्हणतात बहुपदीचे सहगुणक रूप. काय म्हणतात त्याला? बहुपदीचे सहगुणक रूप. फक्त 3 x आहे. सांगा आता मला सांगा ही बहुपदी कशाने सुरू झाली? x ने डायरेक्ट. x म्हणजे घातांक 1 ने सुरू झाली. घातांक 1 असेल तर त्याच्यानंतर एकच अंक असतो सुट्टा अंक, तो नाहीये त्यांच्याकडे म्हणून त्याला 0 घ्यावं लागेल तुम्हाला. आणि मग तुम्ही लिहू शकता सहगुणक रूप. सहगुणक रूप. ओके. म्हणजे कोइफिशिएंट फॉर्म. काय लिहिणार कोइफिशिएंट फॉर्म तुम्ही? पहिला सहगुणक किती आहे? 3 आणि दुसरा किती आहे? 0. असं इझी. बघा बघा, थोडंसं लक्षपूर्वक बघितलं ना तर कळेल तुम्हाला. आणखी बघा, आता याची सुरुवात झाली -3x च्या घनाने आणि शेवटी आहे +10. आता प्रॉब्लेम काय झालाय बघा, लक्ष द्या. स्टार्टिंग -3x च्या घनाने आहे, पण त्याच्यानंतर वर्ग पाहिजे, वर्ग नाहीये त्यांच्याकडे. त्याच्यानंतर सुट्टा x पाहिजे, तो पण नाहीये त्यांच्याकडे. आणि सुट्टा अंक पाहिजे +10 आहे. लक्षात येते का? याच्यात हे पद आहे आणि +10 आहे, पण मध्ये हे 2 पद पण असतात ना. घनानंतर वर्ग असतो, वर्गानंतर फक्त सुट्टा x असतो आणि x नंतर पण एक सेपरेट अंक असतो जो की +10 त्यांनी दिलेला आहे, ज्याला व्हेरिएबलच नसतो. कोई व्हेरिएबल नसलेला एक टर्म असतो शेवटचा, सुट्टा अंक म्हणतोय मी त्याला माझ्या भाषेत. आता हे पद त्यांचे नाही ना, म्हणून यांना +0 म्हणायचं, दोघांना पण +0. लक्षात येते का? आणि आता कोइफिशिएंट फॉर्म घ्यायचं. कोइफिशिएंट फॉर्म म्हणजे सहगुणक रूप. ओके. काय असणार सहगुणक रूप? मग आता पहिला अंक कोणता आहे? √3, निगेटिव्ह 3, कॉमा, दुसरा अंक 0, तिसरा अंक 0, चौथा अंक 10, +10 आहे, प्लस द्यायची गरज नाही. याला म्हणतात बहुपदीचे सहगुणक रूप. हे नीट समजून घ्या तुम्ही जरा. यात व्हेरिएबल कोणताही असू शकतो, पण घातांक कितीने स्टार्ट झालेला आहे याचं खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. आता बघा, रेडी सगळेजण? ओके.
सांगा मला कितव्या घातांकाने सुरू झाली ही बहुपदी? घातांक 5 ने सुरू झाली. मग घातांक 5 वाला पद तर घ्याच तुम्ही. त्याच्यानंतर घातांक 4 घ्या, घातांक 3 घ्या, घातांक 2 घ्या, त्याच्यानंतर फक्त यम घ्या आणि त्याच्यानंतर पण सुट्टांक घ्या. एवढे सगळे टर्म पाहिजे त्याच्यामध्ये. आपण जर बघितलं तर यमचा 5वा घात आहे, 3 यमचा घन आहे, इथं 3 यमचा घन पण आहे त्यांच्याकडे आणि हा सुट्टांक पण आहे त्यांच्याकडे +17. एवढेच अंक आहे त्यांच्याकडे. नीट बघा तुम्ही सगळं गणित. 1 2 3 पद, हे एक पद आहे त्यांचं, हे एक दुसरं पद आहे त्यांचं आणि हे एक तिसरं पद आहे त्यांचं. घातांक 5 आहे, घातांक 3 आहे आणि फक्त सुट्टांक आहे. पण घातांक 4 नाहीये त्यांच्याकडे म्हणून हा +0. हा घातांक वर्ग पण नाहीये त्यांच्याकडे म्हणून 0 आणि यम पण नाहीये म्हणून 0. एवढं तुम्हाला निश्चितपणाने मांडून घ्यावं लागेल आणि मग तुम्ही लिहू शकता सहगुणक रूप. सहगुणक रूप काय आहे? सहगुणक रूप सांगा मग. कोएफिशिएंट फॉर्म काय आहे सांगा मग. तर तुम्हाला दिसेल बघा. पहिला सहगुणक 1, इथं अंक नसतो म्हणजे 1 असतो पाहून. हा अंक किती आहे? 0. प्रत्येक अंक कॉमा कॉमा. हा अंक किती आहे? -3 चिन्हासहित घ्या. हा अंक किती आहे? 0. हा अंक किती आहे? 0. तो अंक किती आहे? +17. प्लस नाही दिलं तरी चालेल. ओके बाळांनो, एकदम इझी बघा बाळांनो. कोएफिशिएंट फॉर्म लिहायला शिकवतोय बाळांनो मी तुम्हाला. मी आणखी 1-2 गणित दाखवतोय फक्त आणि मग हा होमवर्क देतोय मी तुम्हाला. लक्ष द्या. 6वं एक गणित बघा. 2y² + 8. आता सांगा मला घातांक कितीने स्टार्ट झाली बहुपदी? वर्गाने. वर्ग आहे आपल्याकडे पण y आहे का? y नाही ना म्हणून त्याला 0 घ्या आणि सुट्टांक. पण तुम्हाला क्रम तरी माहिती पाहिजे. घातांक 3 असेल तर मग घातांक 2, मग सुट्टा y आणि मग y च्या पुढे पण एक टर्म असतो सेपरेट अंकावाला ज्याला व्हेरिएबल नसतं तो. लक्षात ठेवा यार, व्यवस्थित बघा. आणि म्हणून कोएफिशिएंट फॉर्म काय येईल? कोएफिशिएंट फॉर्म पहिला अंक 2, दुसरा अंक 0, तिसरा अंक 8. चिन्हासहित घ्यायचंय सगळं, चिन्हासहित पण प्लस चिन्ह घ्यायचं नाही. एक लास्ट दाखवतोय मी तुम्हाला आता. घातांक 4 आहे, घातांक 3 आहे आणि -8 आहे. सांगा आता मला काय प्रॉब्लेम झाला? आता घातांक किती आहे? 4. ओके, पहिला घातांक 4 आहे पण त्याच्यानंतर 3 आहे का? आहे. पण त्याच्यानंतर वर्गवाला घातांक आहे का? नाही, म्हणून त्याला 0x चा वर्ग म्हणायचा. जो नाही तो +0 आणि आता सुट्टा x आणि त्याच्यानंतर एक अंक. आता लिहा तुम्ही कोएफिशिएंट फॉर्म. काय आहे कोएफिशिएंट फॉर्म? पहिला अंक -3, दुसरा 5, तिसरा 0, चौथा -2 आणि 5वा -8. असं एकदम इझी बघा बघा कोएफिशिएंट फॉर्म. ओके, मी याच्या पुढे तुम्हाला होमवर्कला गणित देतो थोडेसे. हां, तुम्ही ते कोएफिशिएंट फॉर्म मध्ये चूक दाखवा. लक्षात येते ना? पहिल्यांदा बहुपदी सिस्टमॅटिक लिहून घ्यायची, सगळे पद आहे का चेक करायचं आणि मग त्यांच्या बाजूचे अंक घ्यायचे. फक्त बाजूचे अंक, जिथं अंक नसतो तिथे 1 असतो आणि चिन्ह सहित घ्यायचे. मायनस चिन्ह असेल तर घ्यावं लागेल. ओके, 8वं गणित तुम्ही करा. 2x चा घन + 5. 9वं गणित तुम्ही करा. p चा घातांक 4 - 3p चा वर्ग. 10वं गणित तुम्ही करा. p चा वर्ग + 3p - 5. 11वं गणित तुम्ही करा. m चा घातांक 3 + 3m चा वर्ग - m + 10. 12वं गणित तुम्ही करा. 2p - 3 2p चा वर्ग - 3 सॉरी. 13वं गणित तुम्ही करा. 3x + 4. 14वं गणित तुम्ही करा. x चा घन -3 आणि 15वं गणित सुद्धा तुम्ही करा. x चा घातांक 5 + 7x. ओके बाळांनो, तर एवढे सगळे गणित तुम्ही बहुपदीचे सहगुणक रूपात लिहून दाखवायचे. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला शिकवायची आणि मग मी याला थांबवणार आहे. ओके बाळांनो, ओके बाळांनो, तर आता जो प्रकार शिकलो त्याचा हा एक्झॅक्ट उलटा. की आता मी तुम्हाला बहुपदीचं सहगुणक रूप देणार, असं सहगुणक देऊन ठेवणार मी अशी तुम्हाला कॉमा कॉमाच्या भाषेत आणि तुम्हाला सांगणार ही बहुपदी तुम्ही घातांक रूपात घ्या. ते एकदम सोपं आहे, एकदम मस्त. हे अंक जशाच तसे लिहून घ्यायचे ना. हा अंक 2 आहे, हा 0 आहे म्हणजे +0 म्हणायचं त्याला. चिन्हासहित घ्यायचं. फक्त पहिल्या अंकाला चिन्ह प्लस लिहायची गरज नसते, पण बाकीच्यांना सगळ्यांना चिन्हासहित लिहायचं. थोडा गॅप सोडून लिहायचं. 2 आहे, +0 आहे, -3 आहे, -2 आहे आणि मग +5. सगळे अंक सुट्टे सुट्टे. आणि आता व्हेरिएबल इकडून लावत यायचे, उलटे व्हेरिएबल लावायचे. एक्स लावणार आहे आपण सगळ्यांना, पण याला एक्स लागत नसतो. याला एक्स लागतो, याला एक्स चा वर्ग लागतो, याला फक्त एक्स चा घन लागतो आणि त्या एक्स चा घातांक किती लागतो? 4. झालं का? पण शून्यवाला टर्म असेल ना एखादा, तो कट करून टाकायचा. हा शून्यवाला टर्म कट होतो आणि म्हणून मग आणखी एक स्टेप वाढते. हा 2x चा घातांक 4 आहे, हा 3x चा वर्ग आहे, तो -2x आहे आणि तो +5. झालं उत्तर. म्हणजे आपण काय करतोय, हे सहगुणक रूप आहे, हे कोएफिशिएंट फॉर्म आहे, याच्यावरून आपण बहुपदीचं घातांक रूप लिहितोय. म्हणजे याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात बहुपदीचं. चल वापरून बहुपदी लिहितोय आपण.
ओके बाळांनो, प्रश्नाचं उत्तर, उत्तराचा प्रश्न, उलट सुलट, आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. कारण ह्या पुढे आपल्याला पुढच्या सराव संच जो तिसरा किंवा चौथा असेल ना, त्याच्यात तुम्हाला परत एकदा हे वापरायचं. लक्षात घ्या तुम्ही काय आहे. ओके, 3 1 0 0 -2. आता काय करायचं, सगळ्यात पहिले हे सगळे अंक लिहून घ्यायचे, ऑल द नंबर्स. हा पहिला अंक आहे 3, हा कोणता आहे +1, हा कोणता आहे +0, हा कोणता आहे +0, हा कोणता आहे -2. आणि आता व्हेरिएबल इकडून लावून द्यायचे प्रत्येक अंकाला. याला लावायचं नाही, याला कोणतं लावायचं x, याला कोणतं लावायचं x चा वर्ग, याला कोणतं लावायचं x चा घन, याला कोणतं लावायचं x चा घातांक 4. लक्षात येते का? आणि जे शून्यवाली टर्म आहे ते कट होणार, हे कट होणार, आणखी काहीच नाही. आणि मग उत्तर द्यायचं 3x चा घातांक किती 4 + 1x चा घन. फक्त x चा घन म्हटलं तरी चालतं, एक म्हणायची पद्धत नाहीये. आणि -2 संपलं उत्तर. लक्षात येतंय का तुम्हाला? एकदम इझी बाळांनो, लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 5 0 0 -3. सांगा आता मला पहिला अंक कोणता आहे, बोला बोला. फर्स्ट मध्ये पहिला अंक आहे 5, दुसरा अंक +0, तिसरा अंक परत +0, चौथा अंक -3. चिन्ह सहित अंक घ्यायचे. ज्याला चिन्ह नसतं त्याला प्लस असतं, आणि पहिल्या अंकाला प्लस चिन्ह द्यायची पद्धत नसते. एवढंच लक्षात ठेवा. आणि घातांक इकडून लावत जायचे. याला घातांक लावायचं नाही, याला फक्त x लावायचा, त्याला x चा वर्ग लावायचा, त्याला x चा घन लावायचा. शून्यवाले टर्म कट करायचे, 1 2 कट. मग राहिलं कोण? फक्त 5x चा घन आणि -3. संपलं. लक्षात येतंय का? म्हणजे ही आणि ही सेम बहुपदी. हिला सहगुणक रूप म्हणतात, हिला घातांक रूप म्हणतात. आता आपण सहगुणक रूपातली बहुपदी घातांक रूपात लिहितोय, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहितोय. ओके, एकदम इझी बाळांनो. आणखी 2-3 करून दाखवतो आणि मग होमवर्क देतो तुम्हाला. एकदम तुमच्या लक्षात आलंच असणार आहे लगेच. आलं ना बाळांनो? बघा आता, सांगा मला आता. कोण सांगतो मला? पहिला अंक कोणता आहे बोला? 2, दुसरा +0, तिसरा -5, चौथा +3. याला काहीच नाही, याला x, याला x चा वर्ग, याला x चा घन. वर्गावाला टर्म कट, कारण ते 0 आहे. मग 2x चा घन वजा 5x अधिक 3. कळतंय का कसं होतंय? हे कळतंय? एकदम इझी बाळांनो, एकदम. आता बघा, हा लक्ष द्या तुम्ही. 1 0 0 0 -3 1 2. आता बघा एवढं सगळं प्रत्येक अंक लिहून घ्या एकदा. सांगा हा कोणता अंक? 1, हा +0, हा +0, हा +0, हा -3, हा +1, हा +2. चिन्हासहित लिहिले सगळे अंक मी. आणि थोडा बाजूला जागा सोडलेली चल लिहायला. लक्षात येते सिस्टम? याला कोणताच अक्षर नका लावू. याला x लावा, याला x चा वर्ग लावा, याला x चा घन लावा, याला x चा घातांक 4 लावा, याला x चा घातांक 5 लावा, याला x चा घातांक 6 लावा. सगळे घातांक लावा लागेल तुम्हाला, सगळे. आणि शून्यवाले टर्म कट करा. हा 0, हा 0, हा 0. मग राहिलं कोण? हा 1x चा घातांक 6, 1 नाही द्यायचा. हा वजा 3x चा वर्ग, आणि तो +1x म्हणजे फक्त x लिहा. 1 लिहायची पद्धत नसते बाळा, कारण नसतो म्हणजे एकच असतो सहगुणक. कळतच असेल तुम्हाला. लास्ट दाखवणार आहे मी आणि मग याला स्टॉप करणार आहे. ओके बाळांनो, रेडी? हा, समजून घ्या. हा, ओके. सांगा मला पहिला अंक कोणता आहे सांगा आता? 3, दुसरा अंक -2, तिसरा अंक -5. याला काहीच नाही, याला x, याला x चा वर्ग. आता कट करायची गरज नसते इकडे. झालं उत्तर. ओके. होमवर्कला देतो मी हे गणित तुम्हाला. तुम्ही काय करताय? सहगुणक रूपातून बहुपदी काय करताय? घातांक रूपात लिहिताय. सहगुणक रूपातून बहुपदी काय करताय? घातांक रूपात लिहिताय. ओके. तर एवढे गणित तुम्ही मला करून दाखवा. ओके. हे गणित तुम्ही होमवर्कला घ्या आणि सोडून दाखवा. आता आपण पहिल्या प्रॅक्टिससाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. तुम्ही नीट समजून घ्या. पहिली बहुपदी आहे किंवा नाही ओळखणे, दुसरी बहुपदीची कोटी लिहिणे, तिसरा बहुपदीचा प्रकार ओळखणे. प्रकाराचे 2 प्रकार, एक एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि एक घातांकावर. रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी, घन बहुपदी आणि शून्य बहुपदी. हा, लक्षात ठेवा. आणि हे 2 प्रकार, बहुपदीचं सहगुणक रूप लिहिणे आणि सहगुणक रूपातली बहुपदी साध्या रूपात लिहिणे, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म.
लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून ठेवा, मग घेऊ आपण सराव संच 3.1. ओके बाळांनो.